येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाला आणि नेत्याला मराठा समाज तसेच ओबीसी मतांची गरज आहे। मात्र येणाऱ्या दसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यात 2 मेळावे होताना पाहायला मिळतात। एक मेळावा आहे तो म्हणजे ओबीसींचा, जो पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भगवान भक्ती गडावर सावरगावमध्ये होणार आहे, तर दुसरा मेळावा तो मनोज जरांगे पाटलांचा नारायणगडावर होणार आहे। मनोज जरांगेंच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडतोय आणि सध्या बीडमध्ये हे दोन्ही मेळावे हे पार पडणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहे। गोविंद, नेमकी या दोन्ही दसरा मेळाव्यांची तयारी सध्या कुठपर्यंत आली आहे? निश्चितपणे दसरा मेळाव्याची परंपरा बीडला काही नवीन नाही, कारण आपल्याला माहित आहे राज्यामध्ये जे काही दसरा मेळावे होतात त्यातला एक दसरा मेळावा हा मागच्या अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यात होतो, आणि तो म्हणजे पंकजा मुंडे यांचा सावरगावच्या भगवान भक्तीगडावरचा दसरा मेळावा। मात्र यावर्षी त्यात आणखी एक भर पडली आहे, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील हे नारायणगडावरच्या दसरा मेळाव्याला येणार आहेत, आणि त्याची तयारी अगदी मोठी जय्यत सुरू आहे। नारायणगड वर जशी तयारी सुरू आहे तिकडे सावरगावमध्ये सुद्धा तयारीला सुरुवात झाली आहे। आता पेच असा निर्माण झालाय की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सगळ्या राजकीय नेत्यांना ओबीसीची मतं हवी आहेत आणि मराठा समाजाची मतं हवी आहेत। मात्र हे घेत असताना आता कुठल्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नारायणगडावरच्या मेळाव्याला जायचं, किंवा कुठल्या नेत्यांनी ओबीसीचा प्रामुख्याने ज्याच्याबद्दल चर्चा आहे असा होणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्तीगडावरच्या मेळाव्याला जायचं, यामध्ये चर्चा सुरू आहे। कारण काही घटना मागच्या काही दिवसामध्ये घडल्यात की जी माणसं म्हणजे विशेषतः भाजपचे जे नेते हे मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले होते, त्यांच्याविषयी पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांनी थेट आपल्या भावना बोलून दाखवल्या। आता हाच पेच प्रसंग दोन्ही समाजाच्या म्हणजे ओबीसी यांची मतं हवी ज्यांना हवी आहेत त्यांच्यासमोरही उभा टाकलाय, आणि मराठा समाजाची मतं ज्यांना हवी आहेत त्यांच्यासमोर उभा टाकलाय। त्यामुळे बीडमध्ये पहिल्यांदाच दसरा मेळाव्यावरून कुठल्या दसरा मेळाव्याला जायचं असा पेच राजकीय नेत्यांसमोर उभा टाकलाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। त्यामुळे दसरा मेळाव्याची तयारी सध्या बीडमध्ये जोरदार तयारी असल्याचं पाहायला मिळतं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।